नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इंग्रजीवर चर्चा करतोय मित्रांनो. नवीन अभ्यासक्रम 1.2 द क्रॉ अँड द स्नेक्स या चॅप्टरची हा जो काही चॅप्टर आहे, हा काही धडा आहे. तर या धड्यावरचे जे काही प्रश्न उत्तर आहे तर त्या प्रश्न उत्तरांवरती आपण चर्चा करणार आहोत. आता ह्या प्रश्न उत्तर पाहण्याच्या अगोदर पुस्तकातलीच प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण बघणार आहोत. ती पाहण्याच्या अगोदर ही कथा तुम्हाला नीट माहिती पाहिजे. या कावळ्यांची आणि सापाची कथा नेमकी काय ती मराठीतून तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला ही उत्तरं समजायला जरा सोपं जाईल. तर कथा काय आहे की एका झाडावरती कावळा आणि त्याची बायको वगैरे ते कुटुंब राहत असते एका कावळ्याचं. आणि त्याच म्हणजे वडाच्या झाडाच्या जो काही खोड आहे, तर तिथे एक मोठी अशी ढोली असते, एक जागा असते, त्याच्यामध्ये एक साप सुद्धा राहत असतो. क्रूर दृष्ट साप असा तिथे एक राहत असतो. आणि कावळा जो आहे, कावळ्याच्या फॅमिलीमध्ये जी काय कावळ्याची पत्नी आहे, बायको आहे, तर ती एक अंड देते, त्याच्यातून पिल्लू बाहेर पडतं आणि हा साप काय करायचा, झाडावरती जाऊन त्या पिलाला खायचा. ओके, ते पिल्लू खाऊन टाकायचा. आणि त्याच्यामुळं मग हा कावळा एक प्लॅन करतो की बाबा आपला साप जो आहे, हा आमची पिलं खातोय सारखी. तर हे त्यांच्या लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर मग हा साप एक आयडिया करतो की तलावाच्या शेजारी एकदा एक क्वीन आणि क्वीन सोबत तिचे गार्ड वगैरे आलेले असतात. क्वीन अंघोळ करायला येत असते तलावावरती. आणि एक ब्रेसलेट आहे त्या राणीचा. तर हा कावळा त्या राणीचा ब्रेसलेट आपल्या चोचीमध्ये पकडतो आणि ते गार्ड पाहतात. आणि ते गार्ड जे आहेत, सैनिक जे आहेत, ते कावळ्याच्या मागे लागतात आणि मग कावळा हळूच ते ब्रेसलेट जे आहे, ज्या ठिकाणी साप बसलेला असतो, झोपलेला असतो, त्या ठिकाणी तो ब्रेसलेट टाकतो कावळा. आणि तो ब्रेसलेट टाकल्यानंतर मग हे जे काही सैनिक आहेत राणीची, ती सगळी त्या ढोलीकडे जातात जिथं तो ब्रेसलेट टाकलेला असतो, तिथे साप सुद्धा असतो. तर हळुवारपणे ते सैनिक तो ब्रेसलेट काढून घेतात आणि तो जो साप असतो, त्या सापाला पण बाहेर काढतात आणि त्या सापाला दूर जंगलामध्ये घेऊन जातात, कुठल्याही प्रकारचा त्रास न देता. आणि मग यांचा सुखी संसार आहे कावळ्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा, तो झाडावरती सुरू राहतो. तर अशी एक कथा आहे. तर या कथेवरचे काही प्रश्नांची उत्तर आहेत, ती आपण बघूयात. बघा, इथं पहिला जो प्रश्न आहे, याच्यामध्ये काय आयडेंटिफाय द टाईप ऑफ स्टोरी. स्टोरी कुठल्या प्रकारची आहे बाबा? की स्टोरी फॅन्टस्टी स्टोरी आहे का? अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिकच्या संदर्भात आहे का? तर नाही. स्टोरी फेबल आहे का? अ स्टोरी विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन. तर ही बघा, ॲनिमल आहे आणि ते ह्युमनच्या सारखे जगतात, राहतात, ॲक्ट करतात. तर या ठिकाणी ही फेबल स्टोरी आहे. तर हा आन्सर जो आहे तो करेक्ट आहे. ओके. फॅक्च्युअल आहे का? अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्स. तर ती फॅक्च्युअल पण नाहीये. तर फेबल स्टोरी आहे. हे आपलं उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. अशा प्रकारे इथं तुमचा हे उत्तर आहे सीचं. पुढचा बघा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये इथे आपल्याला काय करायचे, सेंटेन्स आहे आणि कोण कोणास म्हणाले. हू सेड आणि टू हुम. बघा, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मी लवकरच काहीतरी विचार करतो. हे कोण म्हटलंय? हे जे वाक्य आहे ते द क्रॉ म्हटलेलं आहे. कोणाला म्हटलेलं आहे? द लेडी क्रॉला म्हटलेलं आहे. क्रॉ जो आहे तो त्याच्या लेडी क्रॉला हे वाक्य म्हणतो. बघा, इथं उत्तर आहे. दुसरं आहे, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इथं राहणं हे आपल्यासाठी खूप घातक आहे. हे कोण म्हणालं? लेडी क्रॉ म्हणाली होती क्रॉला. ओके. तर अशा पद्धतीने हे उत्तर आहे. हे तुम्ही इथं बघू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे जाऊयात, आता पुढच्या प्रश्नांची उत्तरं बघू. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याकडे आहे. बघा, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. आता हे जे काही सेंटेन्स आहे, याला प्रॉपर ऑर्डरमध्ये योग्य कालक्रमानुसार लावायचं आहे. म्हणजे पहिली घटना कुठली घडली, दुसरी घटना कुठली घडली, तिसरी घटना कुठली घडली, त्या घटनांनुसार आपल्याला इथे यांना अरेंज करायचं आहे. तर बघा कसं करताय. पहिला मुद्दा आहे, द गार्ड चेस्ट अवे द कोब्रा. बरोबर, त्या कोब्राला गार्डनी पकडलं वगैरे असेल. बरोबर, बाबा हळूवारपणे बाहेर सोडलं. द क्रॉस स्टोल द ब्रॅकेट, स्टोल द ब्रेसलेट. बाबा त्या कावळ्याने ब्रेसलेट चोरलं. त्याच्यानंतर द कोब्रा एट द क्रॉस लिटल वन्स. कोब्राने काय केलं, त्या कावळ्याची छोटी छोटी पिल्लं खाल्ली. द क्रॉ फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन बनियान ट्रीज. क्रॉ फॅमिली जी आहे ती बनियान ट्री वरती राहत होती, म्हणजे त्या झाडावरती राहत होती वडाच्या. आणि द क्रॉ मेड अ प्लॅन. क्रॉसने एक प्लॅन केला. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले येईल बाबा, यांची फॅमिली जी आहे ती झाडावर राहते, हे वाक्य पहिलं येईल. त्याच्यानंतर काय होईल बाबा, द कोब्रा एट द क्रॉस लिटिल वन्स, हे दुसरं येईल. आणि त्याच्यानंतर बाबा यांनी प्लॅन केला, हे तिसरं वाक्य येईल. यांचा प्लॅन झाला. आणि त्याच्यानंतर मग हे चौथं येईल बाबा, ब्रेसलेट सोडला त्या प्लॅननुसार. आणि नंतर त्या स्नेक्सला बाबा या ठिकाणी चेस्ट अवे केलं कोणी, या गार्ड्सने. तर अशा प्रकारे हा सिक्वेन्स आपल्याला लावता येईल. तर इथं तो लावलेला आहे बघा. द क्रॉस फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. त्याच्यानंतर द कोब्रा एट द क्रॉस लिटिल वन्स. त्याच्यानंतर क्रॉन मेड अ प्लॅन.
त्याच्यानंतर द क्रॉस स्टोल द ब्रेसलेट अँड द गार्ड्स चेस्ट अवे द कोब्रा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सगळा सिक्वेन्स लावता येईल. उत्तर तुम्हाला इथे खालीच आहे. याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पुढे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न आहे. तो आहे आपल्याकडे व्हॉट डिड द क्रॉस डिसाइड? कावळ्यांनी नेमकं काय डिसाइड केलं? बघा, आन्सर द फॉलोइंग. कावळ्यांनी काय डिसाइड केलं? तर बघा, त्यांनी असं डिसाइड केलं की ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपल्या पिलाला कोणीतरी खातंय किंवा कोणीतरी चोरून नेतंय, तर त्यावेळेस कावळ्यांनी डिसाइड केलं की बाबा आपण बाजूला कुठेतरी राहून आपण बघूया नेमकं आपल्या पिलांना कोण चोरतंय किंवा कोण खाऊन टाकतंय. मग त्या अनुषंगाने इथं तुम्हाला लिहिता येईल की बाबा दे डिसाइड टू स्टे शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट अँड फाइंड अ वे टू प्रोटेक्ट देअर चिल्ड्रन फ्रॉम द विक्ट कोब्रा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी बाबा डिसाइडेड टू स्टे शॉर्ट डिस्टन्स, काही अंतरावरती आपण राहायचं आहे आणि टू विच देअर नेस्ट, आपल्या नेस्ट जे आहे घरटे आहे त्या घरट्याच्या काही अंतरावरती राहून आपण बघायचं आहे आणि फाइंड अ वे टू प्रोटेक्ट देअर चिल्ड्रन फ्रॉम द विक्ट कोब्रा. जो काही दुष्ट कोब्रा आहे त्याच्यापासून कसं वाचवायचं आपल्या मुलांना ते पाहण्याचा आपण प्रयत्न करायचा. वाय डिड द सर्वंट स्क्रेम लाऊडली? सर्वंट जोरात का ओरडले? कारण त्या कावळ्याने त्या राणीचं जे काही ब्रेसलेट आहे ते ब्रेसलेट उचललं होतं, चोरलं होतं, त्याच्यामुळे हे ओरडले. बघा, द सर्वंट स्क्रेम्ड बिकॉज द क्रॉस प्लग डाऊन अँड पिक अप द क्वीन्स प्रिसियस ब्रेसलेट इन हिज बेक. कारण कावळ्याने आपल्या चोचेमध्ये ते प्रिसियस अतिशय मौल्यवान असं ब्रेसलेट पकडलं होतं, त्याच्यामुळे ते ओरडले सर्वंट. इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन? तुम्ही जर त्या गार्डच्या जागेवर असते तर तुम्ही काय केलं असतं? आय वुड हॅव फॉलो द क्रॉस टू सी वेअर he takes the bracelet and try to recover it safely. Okay, I would have followed the cross to see where he take the bracelet. म्हणजे आम्ही पाहिलं असतं की बाबा त्या कावळ्याने नेमका ब्रेसलेट कुठं टाकलेला आहे आणि प्रयत्न केला असता ते रिकव्हर करण्याचा एकदम सेफली. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. याची उत्तरं वेगळी सुद्धा येऊ शकतात. व्हॉट विल डू यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस? तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास आतमध्ये किंवा आजूबाजूला जर साप दिसला तर तुम्ही काय कराल? तर याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल की बाबा आम्ही आमच्या पालकांना सांगू किंवा साप पकडणारी जी काही सर्पमित्र असतात त्यांना सांगू किंवा त्यांना फोन करून बोलू, असं उत्तर तुम्ही देऊ शकताय. जसं की आय विल नॉट पॅनिक, मी अजिबात घाबरणार नाहीये, पॅनिक होणार नाही. कीप अ सेफ डिस्टन्स, मी थोडं अंतर ठेवल सापापासून. अँड इमिजिएटली इन्फॉर्म माय पॅरेंट, मी लगेच माझ्या पालकांना सांगेल. किंवा कॉल अ प्रोफेशनल स्नेक कॅचर, जे काही प्रोफेशनल स्नेक कॅचर असतात, सर्पमित्र असतात, त्यांना मी बोलवेन. ठीक आहे, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. चला आता पुढे जाऊयात. पुढचे काही प्रश्न आहेत बघा. आता इथे आपल्याला काय करायचे, हे जे काही रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड, हे काही लेटर्स दिलेले असतात, या लेटर्स पासून मिनिंगफुल वर्ड बनवायचा. जसं की हा बघा, हे लेटर्स दिलेत SCEAL ADER, बघा HCEADER, याच्यापासून रिच शब्द तयार होईल. LOOHWL, याच्यापासून हॉलो शब्द तयार होईल. ELCIERHDN, याच्यापासून चिल्ड्रेन होईल. इथे इन्स्टंटली शब्द होईल, इथे विक्ट शब्द तयार होईल आणि इथे वॉचिंग शब्द तयार होईल. तर असे शब्द आपल्याला तयार करता आले पाहिजे. हीच उत्तर आहे, तर ही तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, चला पुढे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे बघा, इथे तुम्हाला काय करायचं, सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड. आता याच्यामधूनच अपोजिट वर्ड निवडायचे. डल म्हणजे काय बाबा, एकदम आपण म्हणतो ना डल म्हणजे आपण एक अतिशय म्हणजे जास्त क्लेवर नसलेला, हुशार नसलेला, कमी हुशार, मग त्याच्या अपोजिट क्लेवर येईल. सेफ म्हणजे सुरक्षित, त्याच्या अपोजिट काय बाबा, डेंजरस, असुरक्षित किंवा घातक. विन म्हणजे जिंकणे, जिंकण्याच्या अपोजिट लूज, हरणे. त्याच्यानंतर आपल्याकडे स्लोली म्हणजे हळू, आणि स्लोलीच्या अपोजिट फास्ट असलं पाहिजे, म्हणजे स्विफ्टली म्हणजे सुद्धा फास्ट येतोय अर्थ. लॉस्ट म्हणजे हरवणे, हरवण्याच्या अपोजिट येईल फाउंड म्हणजे सापडणे. काइंड म्हणजे बाबा या ठिकाणी काइंड म्हणजे चांगला माणूस आपण म्हणू शकतो. आणि याच्यानंतर विक्ट म्हणजे दुष्ट माणूस, त्याच्या अपोजिट. बघा इथं सगळे अपोजिट वर्ड आपण लिहिलेले आहेत, फक्त इथं शोधून तुम्हाला अपोजिट वर्ड लिहायचे होते, बाकी काहीच नव्हतं. ठीक आहे, चला एच नंतर पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे, एक मिनिट. चला लवकर. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. आता डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, आता नेस्ट जो आहे, नेस्टच्या विषयी जास्त माहिती सांगणारा शब्द. नेस्ट कसं होतं,
तर ब्युटिफुल होतं. म्हणजे नेस्ट विषयी जास्त माहिती सांगणारा शब्द ब्युटिफुल, तर इथे ब्युटिफुल नेस्ट. क्रॉस, कावळे कसे होते बाबा? कावळा कसा होता? क्लेवर होता, क्लेवर क्रॉस. ब्रेसलेट कसं होतं? मौल्यवान होतं, प्रिसियस होतं, प्रिसियस लिहिलं. आणि कोब्रा कसा होता? दृष्ट होता, विक्ट होता. तर तो आपण या ठिकाणी इथं लिहिलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आणि आपला शेवटचा एक प्रश्न आपल्याकडे होता. तो म्हणजे नाही, अजून एक अजून 2 प्रश्न आहेत. इथे बघा. इथे ॲनिमल आहे किंवा बर्ड आहे आणि त्यांची घरं जे आहे त्याला आपण काय म्हणतो? जसं की हेन जे आहे त्याच्या घराला आपण कूप म्हणतो, खुराडा म्हणतो कोंबड्यांच्या घरट्याला आणि त्यांचे जे काही यंग वन्स आहेत त्यांना आपण चिक म्हणतो. तसंच या ठिकाणी बघा डॉग, कॉक, काऊ, फिश आणि बर्ड यांच्यासाठी काय म्हटलं जातं? डॉग्स जे आहेत त्यांच्या घराला आपण केनल म्हणतो आणि पपी म्हणतो. त्याचे जे छोटे जे काही पिल्लू असतं त्याला आपण पपी म्हणतो. काऊ जो आहे त्यांचं कसं असतं शेड असतं, बॅड असतं, शेड असतं, गोठा आपण म्हणू शकतो आणि काल्फ आपण म्हणतो, वासरू म्हणतो. ओके. तर अशाच प्रमाणे फिश आणि बर्ड यांच्या सगळ्यांच्या घराला काय म्हटलं जातं आणि त्याचबरोबर त्यांच्या लहान मुलांना काय म्हटलं जातं, कुठल्या नावाने संबोधलं जातं हे या ठिकाणी इथं आहे. हा चार्ट जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊयात आता. पुढचा पॉइंट बघा. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे शेवटचा प्रश्न. ही जी एक आपल्याला दिलेली एक रिकाम्या जागा या ठिकाणी इथं असतात, या सगळ्या भरून आपल्याला कंप्लीट द स्टोरी ही आपल्याला स्टोरी बनवायची आहे युजिंग द वर्ड इन द ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये एक अप्रोप्रिएट शब्द आपल्याला टाकून ही याच्यामधले शब्द आपल्याला टाकायचे आहेत. याच्यातले शब्द टाकून आपल्याला या ठिकाणी स्टोरी पूर्ण करायची आहे. स्टोरीला टायटल द्यायचे. वन डे हिअर्ड ऑफ आपण म्हणू शकतो एलिफंट्स आपण म्हणू शकतो. बघा या ठिकाणी इथं आपण ही कथा जी आहे ती पूर्ण केलेली आहे. इथं अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो, की द ब्रेव्ह एलिफंट टायटल दिलं, मॉरल लिहिलं. वन डे अ हेड ऑफ एलिफंट वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. द रिव्हर वॉज फ्लोडेड पूर्णपणे या ठिकाणी भरून वाहत होती विथ द मड. म्हणजे अशा प्रकारे बघा इथं तुम्हाला याच्यामध्ये जे डार्क केलेली उत्तरं तुम्हाला इथं दिसतील. तर ही सगळी तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून हा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सगळे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. आपण कालच्या मागच्या एका लेक्चरमध्ये आपण इंग्लिशचा हा जो काही चॅप्टर होता 1.2 त्याच्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा केली होती आणि आज आपण याचा स्वाध्याय जो आहे तो शॉर्टकटमध्ये बघितला. जास्त डिटेलमध्ये नाही बघितला, वेळ नाही इतका आपल्याकडे. शॉर्टकटमध्ये आपण हा स्वाध्याय बघितलेला आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो काही 1.3 आहे त्यावर आपण चर्चा करूयात. तर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.